आणि आता या सगळ्या बातम्या आपण सविस्तर बघणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी नवी दिल्लीमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर ही बैठक झाली। नवी दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। जयंत पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते। सचिन वाझे प्रकरणी या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय, पण या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही। पण काही वेळापूर्वी आपण जे बाईट ऐकला आता अनिल देशमुखांचा, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन मुद्दे स्पष्ट केलेत। एकतर मिहान प्रकल्पाचा मुद्दा आणि आणखीन कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याविषयी देखील माहिती घेणार आहोत। दरम्यान संध्याकाळी पवार नवी दिल्लीतून मुंबईकडे परतणार असल्याचंही कळतंय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर दिल्लीमध्ये चर्चा झाली, अधिक काय अपडेट्स? आणि त्यातून असं कळतंय की पवार आजच मुंबईकडे देखील येत आहेत। बरोबर आहे, आजच सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला जात आहे। त्यापूर्वी अनिल देशमुखांची बाजू शरद पवारांनी ऐकून घेतलेली आहे। आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, सचिन वाझे प्रकरणामध्ये आणि हिरेक मनसुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं राज्याच्या महाविकास आघाडीचा चेहरा मलिन झाला होता, त्या संदर्भात खऱ्या पद्धतीने झाडाझडती अनिल देशमुखांची शरद पवार यांनी घेतला आणि शरद पवारांनी त्यांच्याकडून काही माहिती घेतली की का कुठे चूक घडली, अशा पद्धतीचे जे या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली यासाठी कोण जबाबदार आहे हे देखील जाणून घेतलं। सोबतच त्यांच्या संदर्भात देखील माहिती विचारण्यात आली की तुम्ही जर राज्याचे गृहमंत्री आहे, तुम्हाला या गोष्टी माहीत का नव्हत्या, अशा प्रकारचा देखील सवाल या बैठकीमध्ये करण्यात आला। त्यामुळे कुठेतरी आता शक्यता वाटते की अनिल देशमुख यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। आणि ज्या पद्धतीनं राजेश टोपे गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे याच आठवड्याच्या पहिल्या दिवशी भेटून गेले होते आणि ज्या पद्धतीनं राजेश टोपे यांना आता गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्याची चर्चा जे सुरू आहे राजकीय वर्तुळामध्ये, त्याचं एक पाऊल इथे या बैठकीच्या माध्यमातून पडल्याचं शक्यता व्यक्त केली जात आहे। पण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांची जवळपास 2 तास चर्चा करण्यात आली, ते जरी मुद्दा विदर्भाचा काहीतरी कारखान्याचा मुद्दा सांगत असेल, पण त्यामागे खरं कारण जे होतं ते सचिन वाझे यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं राज्य सरकारची भूमिका राहिली, विधान भवनामध्ये ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांनी वक्तव्य दिले, त्या वक्तव्याचा फायदा विरोधकांनी उचलला, अशा प्रकारचंही चित्र निर्माण झालेलं आहे। त्या चित्रामागे खरं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केलाय। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असो या सोबत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस वागत आहे, त्याच्यामध्ये गेल्या वेळी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी सोबतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जी बैठक झाली होती, त्या बैठकीमधून जे काही मुद्दे पुढे आले होते त्याच्या आधारावरती परमजीत सिंग यांची बदली करण्यात आली, त्यांची उचलबांगडी करण्यात आली। त्यानंतर आता ही अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत झाली। 2 तास ही बैठक झाली। 2 तासाच्या बैठकीमध्ये राज्यातील गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख यांची गच्छंती होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की यामध्ये जोही रिपोर्ट घेण्यात आला त्या रिपोर्टमध्ये खास करून राज्याच्या गृहमंत्र्याच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्याची तपासणी देखील खुद्द शरद पवार यांनी केली। याचा अर्थ शरद पवार या संपूर्ण प्रकरणात गंभीर आहेत आणि होऊ शकतं आता परमजीत सिंग यांच्या कारवाईनंतर समोरचे मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटील म्हणताय की आता होऊ शकतं या महाविकास आघाडीमध्ये अजून एक मंत्री राजीनामा देईल, तर त्यांचं नाव अनिल देशमुख तर नसेल, तर ही चर्चा आता जोरदार निश्चितच। प्रशांत, या सगळ्याची बित्तम बातमी तुमच्याकडून पुन्हा एकदा घेणार आहोत, पण जसं तुम्ही म्हणताय की अनिल देशमुखांनी प्रकल्पासंदर्भात बातचीत झाल्याचं म्हटलं होतं, बघूयात ही बैठक झाल्यानंतर अनिल देशमुखांनी प्रसार माध्यमांना काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली। आपल्याला कल्पना आहे की NIA आणि ATS या सर्व घटनांचा तपास करतायत आणि NIAला आणि ATSला संपूर्ण सहकार्य त्या निमित्तानं राज्य शासनाचं आहे आणि त्याच पद्धतीने हा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल। पण जोपर्यंत NIAचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्यांची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याबद्दल मला सांगता येणार नाही। पण त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जी काही त्यांच्या रिपोर्टमध्ये फाइंडिंग त्यांची येतील त्यानुसार पुढील कारवाई राज्य शासन करेल। आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा प्रशांत आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, जेव्हा शरद पवारांनी पाचारण केलं होतं अनिल देशमुखांना, जरी ते 2 वेगळ्या मुद्द्यांवर जरी प्रसार माध्यमांशी बोलत असले तरी त्यामागचं कारण हे शरद पवारांची नाराजी निश्चित असू शकतं। आणि जेव्हा पक्षाच्या प्रमुखाची नाराजी असते आणि जेव्हा दुसऱ्या पर्यायांचा विचार केला जातोय, निश्चितच एक तीव्र नाराजी यामुळे व्यक्त होताना दिसतेय।
आपल्याला माहीत असेल की या पद्धतीने ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे, अनेक महत्त्वाच्या बैठकी या मुंबईत होत असतात. अनेकदा जेव्हा मुंबईला शनिवार रविवारला खुद्द शरद पवार जातात तेव्हा त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळाचा किंवा सोबतच त्यांच्या पक्षाचा अहवाल घेत असतात. पण आज ज्या आवश्यकतेने आणि ज्या तसदीने त्यांना इथे दिल्लीत बोलवण्यात आलं, अनिल देशमुखांना दिल्लीत बोलवण्यात आलं, त्यांच्यासोबत 2 तास बैठकी झाल्या. त्यापूर्वी राजेश टोपे यांची याच आठवड्यामध्ये जवळपास साधारणतः 3 ते 4 तास दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर ते दिवसभर दिल्लीत होते. सायंकाळी उशिराच्या विमानाने ते मुंबईला परतले. पण या सगळ्या कारणामध्ये जर बघितलं तर अनिल देशमुखांची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की या बैठकीमध्ये राज्याचे गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख, त्यांच्यावरती कुठेतरी गद्दार येईल अशा प्रकारची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात देखील अशाच प्रकारची चर्चा आहे. त्या पद्धतीचे इशारे देखील प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी सचिन वजेच्या प्रकरणामध्ये परमजीत सिंग जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत त्यांची उचल मागणी होते. त्यानंतर आता कुणाचा नंबर आहे तर नंबर असेल राज्याच्या गृहमंत्र्याचा. अशा पद्धतीने चर्चा सुरू झाल्यानंतर त्याच चर्चेच्या पार्श्वभूमीवरती अनिल देशमुख दिल्लीत पोहोचतात आणि जवळपास 2 तास चर्चा होते. 2 तासाच्या मध्ये फक्त नागपूरचा काही मुद्दा, नागपूरच्या एखाद्या कारखान्याचा मुद्दा फार महत्वाचा नसतो. मुद्दा महत्वाचा आहे सचिन वजेच्या प्रकरणात आता जबाबदार कोण आहे. सचिन वजेच्या प्रकरणामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेचा दबाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वाढतोय, काँग्रेसचा दबाव वाढतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत पोहोचत आहेत. ते सुद्धा याच पद्धतीने राज्य सरकारवरती दबाव आणण्यासाठी हायकमांडकडे गाऱ्हाणं मांडतायत की यांच्यामुळे काँग्रेस देखील बदनाम होते. त्यामुळे आता कुठेतरी कारवाई व्हावी आणि या कारवाईतून स्पष्ट संदेश जावा की जे चुकी करेल त्यांना शिक्षा होणारच आहे. स्टुडिओ नक्की प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ज्यांच्या नावाचा आता तुम्ही उल्लेख केला तर राजेश टोपे यांच्यावर कदाचित ही जबाबदारी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. याआधी जयंत पाटील यांचं नाव देखील या मंत्रालयासाठी चर्चेत होतं, कारण अत्यंत जोखमीचं असं हे काम असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आत्ताचे आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्यावर एक जोखमीची आणि एक आव्हानात्मक जबाबदारी दिली जाण्याचे त्यामुळे दाट संकेत. ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे की राजेश टोपे यांनी कोरोनाच्या काळात जे अभूतपूर्व काम केलं त्याची शाबासकी खुद्द शरद पवार यांनी मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये राजेश टोपेंना दिली होती. आणि त्यांचा जो अहवाल आहे त्यांनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारकडून फार मोठी मदत होत नव्हती राज्य सरकारला, अशा वेळी राजेश टोपे यांनी जी कोरोनाच्या काळात अभूतपूर्व जबाबदारी निभावली आणि प्रत्येक फ्रंटवरती ते उभे होते. अशा वेळी ज्या पद्धतीने अनिल देशमुखांचं जर कामकाज बघितलं तर अनेकदा गृहमंत्री म्हणून त्यांनी जी मोठी जबाबदारी देण्यात आली होती त्या जबाबदारीमध्ये अनेकदा फेल झाल्याची माहिती खुद्द विधान भवनामध्ये त्यांची जी माहिती आणि त्यांनी जे पत्र वाचले होते त्याचा फायदा खुद्द विरोधी पक्षांनी म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. याचा अर्थ कुठेतरी केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होता केंद्र सरकारच्या वतीनं. त्या दबावाला तर आता शरद पवार तर बळी पडले नाही असंही म्हणावं लागेल. कारण की शरद पवारांनी ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांना दिल्लीत बोलवलं, दिल्लीत बोलवून त्यांनी एक मोठी चर्चा केली, त्यांच्यासोबत जवळ 2 तास चर्चा केली आणि या 2 तासाच्या चर्चामध्ये त्यांच्याकडून संपूर्ण मंत्रालयाचा अहवाल केंद्रीय खास करून राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी जी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती तिथे कुठे चूक झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची झाडाझडती देखील केली. सोबतच तुमची उचलबागडी का करण्यात येऊ नये या संदर्भात देखील प्रश्न केल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे होऊ शकतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये होऊ शकतं त्यांच्यावरती कारवाई होईल. एकीकडे विरोधी पक्ष ज्या पद्धतीने कारवाईची मागणी करताय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जवळपास 2 तास बैठक झालेली आहे आणि त्यानंतर आता शरद पवार जेव्हा मुंबईला जातील होऊ शकतं त्यांची उद्धव ठाकरेंसोबत देखील चर्चा होईल. त्यामुळे आता संजय राठोड, त्यानंतर सचिन वजे, त्यानंतर परमवीर सिंग, त्यानंतर आता अनिल देशमुखांचा नंबर लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच प्रशांत, आणि म्हणूनच जेव्हा पत्रकारांनी तिसरा प्रश्न विचारलेला होता अनिल देशमुखांना आणि तो होता दलातल्या नाराजीबद्दल, पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्या नाराजीबद्दल, तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं आणि याच्यातूनच हे संकेत मिळत आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांना किती अडचणीचा हा प्रश्न ठरू शकतो हे त्यांच्या चेहऱ्यावर त्याच्यामुळेच दिसू शकलं. हो, ज्या पद्धतीनं आले ते त्यांनी बोलायला सुरुवात केली, त्यांनी काय झालं ते सांगितलं. पण जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात त्या पत्रकारांच्या प्रश्नाला टाळून देत जातात. त्यांना आम्ही प्रश्न केला होता की मनसूर हिरेक प्रकरण येणाऱ्याला द्यायचं का, देण्यासंदर्भात राज्य सरकारने विचार केला का, तर त्यावरती त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्यांनी म्हटलं पोलीस बलामध्ये जे ट्रान्सफर आणि बदल्या होत आहे त्या संदर्भात काही कारवाई करणार आहात का, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. याचा अर्थ असा होतो की हे त्यांचे अडचणीचे प्रश्न होते आणि अडचणीच्या प्रश्नांना त्यांनी हात जोडून थेट ते गाडीमध्ये बसून निघून गेले. याचा अर्थ कुठेतरी ते अडचणीत आलेले आहेत.
त्यामुळे ते प्रश्नाची उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करताय. निश्चित प्रशांत, आणि जसं तुम्ही म्हणताय की आज महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे, कारण शरद पवार तातडीनं आजच नवी दिल्लीहून मुंबईत येत आहेत आणि त्याच्यामुळे हा बदल किंवा याच्या मागचं जी रणनीती आहे ती कदाचित स्पष्ट होऊ शकेल. प्रशांत यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जातोय. प्रशांत, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते, पण संदीप प्रधान सर आता आपल्या सोबत आहेत. सर, महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. पवारांनी थेट अनिल देशमुखांना पाचारण केलं होतं दिल्लीत. त्यांची नाराजी असल्याची चर्चा आहे आणि कदाचित देशमुखांचं पट टोपेंकडे जाईल असं म्हटलं जात आहे. आपली प्रतिक्रिया, आपलं विश्लेषण. एक पहिलं मान्य केलं पाहिजे की अनिल देशमुख यांनी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते मिहान प्रकल्पाच्या संदर्भामध्ये भेटायला गेले होते शरद पवार यांना. हे सर्व सांगताना त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा खूप कॉन्फिडंट वाटत होती. काल लोकमतच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा अनिल देशमुखांनी या वाझे प्रकरणाबद्दल सर्व भाष्य केलं तेव्हाही त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यावेळीही ते कुठेही काही दबावाखाली आहेत, त्यांच्यावर एखादी टांगती तलवार आहे अशा पद्धतीचं काहीच जाणवलं नाही. त्यामुळे आता अनिल देशमुखांची लागलीच पदावरून त्यांना दूर केलं जाईल का तर वाटत नाही. अर्थात शेवटी राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं आणि जर समजा अनिल देशमुखांना आता तडकाफडकी दूर केलं तर याचा अर्थ असा होऊ शकतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ पोलीस अधिकारीच नाही तर काही राजकीय व्यक्ती इन्व्हॉल्व आहेत आणि जर मग त्या एखाद्या विशिष्ट पक्षाशी संबंधित असतील आणि जर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आजही समजा शिवसेनेकडून होत असेल तर आम्ही आमच्या गृहमंत्र्याला पदावरून दूर करतो. आता तुम्हाला तो जो कोणी राजकीय व्यक्ती आहे ज्याच्या माध्यमातून वाझे यांनी हे सगळं केलं त्या व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठीच मग देशमुख यांना तातडीनं पदावरून दूर केलं जाऊ शकतं. पण तसं जर काही नसेल आणि वाझे यांच्या पुरतंच हे सगळं मर्यादित असेल तर मला असं वाटत नाही की लागलीच असं काही फेरबदल होईल. प्रशांतकडे पुन्हा एकदा जातोय. प्रशांत, संदीप प्रधान जसं म्हणत होते की त्यांची बॉडी लँग्वेज ही कॉन्फिडंट वाटत होती, पण दृश्य अत्यंत बोलकी आहेत. तुम्ही इतका वेळ, साधारण 2 ते 2.5 तास ही बातमी कव्हर करताय, तुम्हाला असं वाटतं की त्यांची बॉडी लँग्वेज खूप कॉन्फिडंट होती? कारण जेव्हा पत्रकारांच्या तिसऱ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणं टाळलेलं होतं त्याच्यातून स्पष्टपणे दिसत होतं की ते उत्तर टाळतायत आणि ते या सगळ्याबद्दल नाराज आहेत किंवा एक तणाव त्यांच्यावर जाणवत होता. बरोबर, त्यांनी ज्या पद्धतीनं ते सकाळी आल्याबरोबर थेट ते शरद पवारांच्या निवासस्थानात गेले आणि त्यानंतर जवळपास 2 तासानंतर ते बाहेर आले. त्यावेळेस त्यांची गाडी गेटवरती थांबवली होती पत्रकारांनी. ते पत्रकारांची बोलताना म्हणाले की मी बाहेर येऊन बोलतो. तर आले, बोलले, पण बोलताना ज्या पद्धतीनं त्यांनी कुठलाही प्रश्न घेतला नाही. त्यांनी आले, आपली भूमिका सांगितली, हात जोडले आणि निघून गेले. पत्रकार प्रश्न करत होते, ते त्यांच्या अडचणीचे प्रश्न होते, ते त्याला ते उत्तर देत नव्हते. हिंदीमध्ये असो मराठीमध्ये असो दोन्ही पद्धतीने प्रश्न करण्यात आले. मराठीमध्ये प्रश्न विचारण्यात आले, हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी प्रथमतः मराठीमध्ये संपूर्ण वक्तव्य दिलं, त्यानंतर हिंदीमध्ये वक्तव्य दिलं. त्यानंतर ज्या प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली तर त्या सरबत्तीला ते टाळत निघून गेले, हात जोडून ते निघून गेले. याचा अर्थ असा होतो की त्यांच्या अडचणीचे प्रश्न ते घ्यायला तयार नाही आहे. त्यांनी फक्त आपली भूमिका मांडली, मी कशासाठी आलो होतो ते सांगितलं आणि निघून गेले. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचण तर आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. जर अडचणीचे प्रश्न त्यांनी घेतले असते त्याचा अर्थ कुठेतरी कॉन्फिडंट वाटले असते, पण ते अडचणीचे प्रश्न घेत नाही याचा अर्थ कुठेतरी हे होतो की ते अडचणीत आहे, त्या अडचणीच्या प्रश्नांना टाळत आहे. पण महत्त्वाचा म्हणजे जर मुद्दा जसा आपण उपस्थित केला की त्यांची बॉडी लँग्वेज, ती बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीची होती त्या पद्धतीने जर बघितलं आपण तर ते चिंतेत वाटत होते. त्यामुळे ते चिंता आता दूर होईल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीने प्रधान सरांनी आपलं संपूर्ण विश्लेषण केलं, त्यांना जर शिवसेनेवरती दबाव आणायचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर होऊ शकते, त्यांचा राजीनामा होईल. कारण की ज्या पद्धतीनं 2 बड्या नेत्यांचं नावं, शिवसेनेच्या बड्या नेत्यांची नावं येत आहे पुढे, ज्या पद्धतीचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला होता की 2 बडे नेते यामध्ये समाविष्ट आहे, त्या 2 बड्या नेत्यांनाही आता राजीनामा द्यावा लागेल, त्यांच्यावरती कारवाई होईल. अशा पद्धतीने एनआयचा तपास पूर्ण झाला की निश्चितपणे कारवाई असं स्पष्ट करतायत. ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं की एनआय तपास करताय, एनआयचा अहवालानंतर आम्ही कुठली तरी पाऊल टाकू, काहीतरी कारवाई करू. पण याचा अर्थ त्यांच्याकडे महत्त्वाचे काहीतरी धागेदोगे लागलेले आहेत. एटीएसच्या माध्यमातून धागेदोरे लागलेले आहेत, एसआयटीच्या माध्यमातून धागेदोरे लागलेले आहेत. त्यावर आता कारवाई होईल, पण आता कारवाई केव्हा होईल त्याचा मुहूर्त केव्हा असेल हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे. कदाचित याची उत्तर प्रशांत संध्याकाळी मिळू शकतील असं आपण म्हणूयात, कारण जसं तुम्ही म्हणताय की पवार आजच